Hello everyone, welcome to all of you. Today we are going to start the new topic, that is origin and evolution of life. In this topic we are going to discuss the view regarding how the life originated on this earth planet. So behind the origin and evolution of life, it is believed that the universe came into existence with a single titanic explosion. विश्वाची निर्मिती होत असताना एक सिंगल एक्सप्लोजन झालेलं आहे की त्या एक्सप्लोजनला बोललेलं आहे बिग बँग. आणि हे बिग बँग किंवा हे जे एक्सप्लोजन आहे, ही बिग बँग जी थेअरी आहे, ही जवळपास 15,000 मिलियन और 15 बिलियन इयर्स ॲगो सायंटिस्टने त्या ठिकाणी काय केलेले आहे, पुट फोर्थ केलेली आहे किंवा मांडलेली आहे. आणि हे ज्यावेळेस एक्सप्लोजन झालेलं आहे त्यावेळेस त्या एक्सप्लोजनमधून मॅटर असेल, ट्रिमेंडस एनर्जी असेल, अस्तित्वात आली. सो ड्युरिंग दिस सिंगल टायटॅनिक एक्सप्लोजन देर इज अ रिलीज ऑफ मॅटर अँड ट्रिमेंडस एनर्जी. Also, the different fragments of fireball they also released due to this single titanic explosion. आता जे काही फायरबॉलचे फ्रॅगमेंट्स त्या ठिकाणी तयार झालेले आहेत, ते फायरबॉलचे फ्रॅगमेंट्स पुढे जाऊन कूल झालेले आहेत आणि त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते सिलेस्टियल बॉडीजमध्ये झालेलं आहे. अँड ड्यू टू दी ड्यू कोर्स ऑफ टाईम पुढे गेल्यानंतर सोलार सिस्टीम अस्तित्वात आली. आणि सोलार सिस्टीममध्ये आपल्याला सध्या आपण महत्त्वाचं म्हणजे सन आहे आणि वेगवेगळे त्याचे प्लॅनेट्स आपण पाहू शकतो. सो दी अर्थ विच इज प्रिझ्युम्ड दॅट दी ओरिजिन ऑफ अर्थ इट इज अबाउट 4.6 बिलियन इयर्स ॲगो. असं म्हटलं जातं की पृथ्वीची जी निर्मिती आहे, ओरिजिन जो आहे तो 4.6 बिलियन इयर्स ॲगो इतक्या कालावधीमध्ये झालेला आहे. की ह्या अर्थ प्लॅनेटवरती देन आफ्टर दी लाईफ केम इन टू एक्झिस्टन्स ग्रॅज्युअली. पुढे जाऊन त्या ठिकाणी काय झालेली आहे, लाईफ अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस पुढे ड्यू कोर्स ऑफ टाईममध्ये ज्यावेळेस वेळ पुढे जात गेला त्यावेळेस तो वेळ पुढे जात असताना त्या ठिकाणी लाईफ जी आहे ती अस्तित्वात आलेली आहे. सो ड्युरिंग दिस टायटॅनिक एक्सप्लोजन the big bang which releases the matter and tremendous energy, then the fireball they cool down, then there is formation of solar system with sun and different planets, and gradually the life came into existence. It is believed that the life created by supernatural power, म्हणजे असं समजलं जातं की एक लाईफ तयार होत असताना एक दैवी शक्ती जी आहे ती दैवी शक्ती त्याच्या मागे आहे. अँड सम रिलिजियस थिंकर, फिलॉसॉफर्स, सायंटिस्ट दे हॅव पुट फोर्थ देअर व्ह्यूज अँड आयडियाज इन द फॉर्म ऑफ हायपोथेसिस. लाईफ कशी तयार झाली पृथ्वीवरती, अर्थ प्लॅनेटवरती, हे सांगण्यासाठी रिलिजियस थिंकर असतील, फिलॉसॉफर असतील, सायंटिस्ट असतील, त्यांनी वेगवेगळे व्ह्यूज त्या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या आयडियाज असतील, जे काही हायपोथेसिस आहेत ते हायपोथेसिस त्या ठिकाणी मांडलेलं आहे. सो दी ओरिजिन ऑफ लाईफ इट इज कॉल्ड एज दी प्रोटोबायोजेनेसिस. व्हॉट इज प्रोटोबायोजेनेसिस, ही डेफिनेशन आपल्याला विचारली जाते. डिफाईन प्रोटोबायोजेनेसिस. सो प्रोटोबायोजेनेसिस इज नथिंग बट इट इज दी ओरिजिन ऑफ लाईफ ऑन दी अर्थ प्लॅनेट. इट इज कॉल्ड एज दी प्रोटोबायोजेनेसिस अँड इट इज बिलीव्ड दॅट दी लाईफ केम इन टू एक्झिस्टन्स. The life came into existence with certain non-living substances. So life came into existence from the non-living substances on this primordial earth about 3 billion years ago. Non-living substances पासून त्या ठिकाणी लाईफ जी आहे ती अस्तित्वात आलेली आहे अबाउट 3 बिलियन इयर्स ॲगो, 3 बिलियन इयर्स वर्षांच्या पूर्वी. So there are different scientists, they put forth their views, and out of that we are going to discuss the modern synthetic theory of the evolution of life. This modern synthetic theory, it is the important feature. So this theory and their certain
कॉजेस दे आर इम्पॉर्टंट फॉर अस फॉर दी स्टडी पॉईंट ऑफ व्ह्यू. आता मॉडर्न सिंथेटिक थेरी ही अतिशय महत्त्वाची आहे जी आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची आहे. दिस मॉडर्न सिंथेटिक थेरी इज बेस्ड ऑन Dobbs-Henschke's book, and the name of book is Genetics and the Origin of Species, which is published in 1937. 1937 साली डॉब्स हेन्स्कीच्या बुकवरती, ज्याचं नाव जेनेटिक अँड ओरिजिन ऑफ स्पेसीज आहे, या बुकवरती ही मॉडर्न सिंथेटिक थेअरी जी आहे ती बेस्ड आहे. दिस थेअरी प्रपोज्ड बाय द सायंटिस्ट, नेम ऑफ द सायंटिस्ट इज जुलियन हक्सले. Julian Huxley in 1942 proposed the term modern synthesis, and the architecture of this theory are Dobbs-Henschke, Mayer, Julian Huxley, Simpson, Stebbins, Fisher, Halden, Sewell Wright. All these are the architects of this modern synthetic theory of evolution, and this theory of modern synthetic theory of evolution explains the criteria of evolution in the terms of genetic change in populations, which leads to the origin of new species. या थेअरीचा महत्त्वाचा बेस काय आहे तर जेनेटिक चेंज, की जो पॉप्युलेशनमध्ये होईल आणि त्या जेनेटिक चेंजेसमुळे त्या ठिकाणी एक नवीन स्पेसीज जी आहे ती अस्तित्वात येईल. सो हिअर द पॉप्युलेशन इज कन्सिडर्ड ॲज युनिट ऑफ इव्होल्युशन. हे अतिशय महत्त्वाचं आहे. What is the base of modern synthetic theory? The base of modern synthetic theory is genetic change in the population, which leads to the development of new species, and here the population is considered as unit of evolution. Population जो आहे तो इव्होल्युशनचा एक युनिट त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो. The new species are evolved from the population, as the population it is the unit and not from the single individual. नवीन स्पेसीजची निर्मिती ही पॉप्युलेशनमधूनच होईल, ना की सिंगल इंडिव्हिज्युअलमधून होईल. अँड द सम टोटल ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन्स दे आर कॉल्ड एज द जीन पूल. जीन पूल म्हणजे काय, डेफिनेशन आपल्याला महत्त्वाचे आहे. इट इज द सम टोटल ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑफ इंटरब्रीडिंग populations, it is called gene pool, and the proportion of an allele in a gene pool as compared with other alleles at the same locus, it is called the gene frequency. ह्या दोन टर्म्स आपल्याला महत्त्वाचे आहेत की ज्या डेफिनेशनमध्ये विचारले जातील. जीन पूल अँड जीन फ्रिक्वेन्सी. जीन फ्रिक्वेन्सी इट इज द प्रपोर्शन ऑफ एन allele. So this modern synthetic theory, it is having the three main concept. आपल्याला हे तीन मेन कन्सेप्ट या ठिकाणी डिटेलमध्ये पाहायचे आहेत. पहिला जो आहे तो जेनेटिक व्हेरिएशन आहे, दुसरा जो आहे तो नॅचरल सिलेक्शन आहे, आणि तिसरा जो आहे तो आयसोलेशन आहे. सो मॉडर्न सिंथेटिक थेअरी इट इज बेस्ड ऑन थ्री मेन कन्सेप्ट्स, दॅट इज द जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन अँड isolation. So let us discuss the first concept of modern synthetic theory of evolution, that is the genetic variation. So genetic variation, it is nothing but the variation in a gene and gene frequencies, and it is the raw material for evolution. Genetic variation म्हणजे काय आहे तर जीनमध्ये, जीन फ्रिक्वेन्सीमध्ये त्या ठिकाणी असणारा तो काय आहे डिफरन्स आहे. आणखी हा जो असणारा डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला इव्होल्युशनमध्ये नवीन स्पेसीज तयार होण्यामध्ये रॉ मटेरियल म्हणून त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. वाय देर इज व्हॅरिएशन्स इन अ जीन, व्हॉट आर द डिफरंट कॉजेस. जेनेटिक व्हॅरिएशनचे वेगवेगळे कॉजेस आहेत. हे कॉजेस कोणते आहेत हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो देर आर डिफरंट कॉजेस ऑफ जेनेटिक व्हेरिएशन्स. नंबर वन, दॅट इज द जीन म्युटेशन. म्हणजे जीनमध्ये म्युटेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं हे आपल्याला महत्त्वाचं स्टडी करायचं आहे. त्यासाठी म्युटेशन म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे. म्युटेशन म्हणजे काय, इट इज द सडन परमनंट हेरिटेबल चेंज. आता हेरिटन्स म्हणजे इनहेरिटन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जीन जो आहे तो काय होत असतो, ट्रान्सफर होत असतो. पण हा जो काही चेंज आहे तो काय असतो, सडन चेंज आहे, परमनंट चेंज आहे आणि हेरिटेबल आहे. आणि हा जो ज्या जीनमध्ये होईल तो पुढे काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे.
and the mutation can occur in the gene or in the chromosome and the chromosome number. तो जो काही चेंज आहे तो जीनमध्ये होऊ शकतो, क्रोमोसोममध्ये होऊ शकतो किंवा क्रोमोसोमच्या नंबरमध्ये होऊ शकतो. The mutation which occurs in a single gene, it is called as the point mutation or gene mutation. सिंगल जीनमध्ये झालेलं म्युटेशन जे आहे त्याला पॉईंट म्युटेशन बोललं जातं किंवा जीन म्युटेशन बोललं जातं, विच लीड्स टू दी चेंज इन दी फिनोटाईप ऑफ ॲन ऑर्गॅनिझम विच कॉजिंग दी व्हॅरिएशन. व्हॅरिएशन म्हणजे नथिंग बट आपण काय म्हणतो, दी डिफरन्सेस. म्हणजे दोन म्हणजे ऑफस्प्रिंग असेल किंवा पॅरेंट्समध्ये असेल या दोघांमध्ये असणारे डिफरन्सेस, त्यामध्ये असणारा जीन जो आहे, क्रोमोसोम असेल किंवा क्रोमोसोमचा नंबर असेल, त्याच्यामध्ये झालेला हा सडन परमनंट हेरिटेबल चेंज असेल. सो इट इज द फर्स्ट कॉज ऑफ जेनेटिक व्हेरिएशन, दॅट इज द जीन म्युटेशन. लेट अस डिस्कस द सेकंड कॉज, दॅट इज द जीन रिकॉम्बिनेशन. यामध्ये काय होणार आहे, जीनमध्ये रिकॉम्बिनेशनमध्ये दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत ते काय होणार आहेत, ओव्हरलॅप होणार आहेत, त्या ठिकाणी इंटरमिक्स होणार आहेत. When the sexually reproducing organisms during the gamete formation, exchange of genetic material occurs between the two non-sister chromatids of homologous chromosome. The mechanism we call it as a crossing over. क्रॉसिंग ओव्हर ज्यावेळेस होतं त्यावेळेस काय होत असतात, दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ओव्हरलॅप होत असतात. इट इज फॉर द एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल, अँड ड्यू टू दिस क्रॉसिंग ओव्हर exchange of genetic material, it produces new genetic combinations which results into the variations. आणखी दोन पर्टिक्युलर नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समधून एकमेकांकडे ज्यावेळेस क्रोमोसोम्स त्या ठिकाणी जीन्स ट्रान्सफर करतील त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होणार आहे, व्हॅरिएशन जे आहेत ते डेव्हलप होणार आहेत. दी फर्टिलायझेशन बिटवीन दी अपोजिट मेटिंग गॅमेट्स लीड्स टू दी various recombinations resulting into the phenotypic variations causing the change in the frequencies of alleles. फर्टिलायझेशनमध्ये ज्यावेळेस आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनचा विचार करतो त्यावेळेस दोन म्हणजे एक मेल असेल एक फिमेल असेल या गॅमेटमध्ये काय होत असतं, मेटिंग होत असतं. गॅमेटमध्ये मेटिंग झाल्यानंतर त्यामधून रिकॉम्बिनेशनमधून मिळणारा जो रिझल्ट आहे त्यामधून आपल्याला फिनोटायपिक व्हॅरिएशन जे आहेत ते पाहायला मिळतात. त्यामधून आपण असं सांगू शकतो की त्यामध्ये ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत अलीलमध्ये त्या देखील काय असणार आहेत, वेगळ्या असणार आहेत. सो इट इज अबाउट दी नेक्स्ट कॉज, दॅट इज दी जीन रिकॉम्बिनेशन. लेट अस डिस्कस दी अनदर कॉज, दॅट इज दी जीन फ्लो. सो जीन फ्लो मीन्स दी मूवमेंट ऑफ जीन्स इन टू ऑर आउट ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशनमध्ये किंवा पॉप्युलेशनच्या बाहेर जीनची असणारी जी मूव्हमेंट आहे त्याला आपण जीन फ्लो बोलतो. This gene movement may be in the form of migration of organism or gamete dispersal, that is the pollen dispersal, or segments of DNA. म्हणजे ज्यावेळेस ऑर्गॅनिझम मायग्रेट होईल, गॅमेट डिस्पर्सल होईल पोलन ग्रेनच्या फॉर्ममध्ये, किंवा ज्यावेळेस DNA ची सेगमेंट मायग्रेट होईल, ट्रान्सफॉर्मेशन होईल, त्यावेळेस तो काय करणार आहे, त्या जीनमध्ये असणारा कंटेंट जो आहे तो त्या ठिकाणी पुढे ट्रान्सफर करणार आहे. सो दी जीन फ्लो, it helps to alter the gene frequencies causing the evolutionary chain. So due to the gene flow, that is the migration of that gene from one place to another or one organism to another, it leads to the variation. It is the third cause. Next cause, it is about the genetic drift. Genetic drift, it is nothing but any random fluctuation, that is the alteration in allele frequencies occurring in a natural population by pure chance, that is the genetic drift. आता जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय आहे, फ्लक्च्युएशन्स किंवा अल्टरनेशन्स आपल्याला जीन फ्रिक्वेन्सीजमध्ये पाहायला मिळतात. कशामुळे, नॅचरल पॉप्युलेशन्समध्ये जो काही प्युअर चान्स असेल. आता एक्झाम्पल काय आहे पाहायचा, वेन द साईज ऑफ पॉप्युलेशन इज सिव्हिअरली रिड्यूस्ड ड्यू टू द नॅचरल डिझास्टर्स. पॉप्युलेशनची साईज ज्यावेळेस सिव्हिअरली रिड्यूस नंबर त्याचं ज्यावेळेस कमी होईल, कशामुळे, ड्यू टू दी नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक, फ्लड, फायर्स. इट कॉजेस द एलिमिनेशन ऑफ पर्टिक्युलर अलील्स फ्रॉम दी पॉप्युलेशन. नॅचरल डिझास्टर्स असतील, अर्थक्वेक असेल, फ्लड असेल, फायर असेल, त्यामुळं पॉप्युलेशनचा जो नंबर आहे त्याची जी साईज आहे ती कमी होत जाते. आणखी ही कमी झाल्यामुळे त्या पर्टिक्युलर अलील जे असतील पॉप्युलेशनमधील ते देखील काय होणार, त्याचा नंबर जो आहे तो रिड्यूस होणार आहे. अँड दी स्मॉलर पॉप्युलेशन्स दे हॅव ग्रेटर चान्सेस ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट. नॅचरल डिझास्टरमुळे जे काही स्मॉलर पॉप्युलेशन तयार होतील त्यांच्यामध्ये जेनेटिक ड्रिफ्ट
चा चान्स काय आहे, जास्त आहे. इट विल रिझल्ट्स इन द चेंज इन द जीन फ्रिक्वेन्सी अँड जेनेटिक ड्रिफ्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इव्होल्युशनरी चेंजेस. So again, the genetic drift, it causes the very much significant role in the evolutionary change. And next one, it is the chromosomal aberrations. Chromosomal aberrations means the structural alterations in the chromosome causing the changes in the gene arrangement. आता हे आपल्याला 4 प्रकारे आपल्याला समजून घेता येईल. एक आहे डिलिशन, दुसरा आहे डुप्लिकेशन, तिसरा आहे ट्रान्सलोकेशन आणि चौथा आहे inversion. It also causes variation in the Mendelian population. How the deletion takes place, duplication, translocation and inversion, that we are going to study in our next slide. So in this slide here, in this particularly deletion मध्ये नेमकं काय होतं, आपल्याला पर्टिक्युलरली या ठिकाणी DNAचे सेगमेंट्स दिलेले आहेत पहा. आणि हे जे काही DNAचे सेगमेंट्स आहेत त्या DNAच्या सेगमेंट्समध्ये आपल्याला पर्टिक्युलर लेटर दिलेले आहेत. आता हे लेटर काय नेमकं इंडिकेट करत असतात आपल्याला, इन पर्टिक्युलर डिलिशन मेकॅनिझम. आता हा पर्टिक्युलर DNA सेगमेंट जर आपण कन्सिडर केला तर ह्या DNA सेगमेंटमध्ये आपण ABCDEFGH आणि परत इकडे एक सेम सेगमेंट आहे ABC, पण इथे D मिसिंग आहे पहा आणि FGH कंटिन्यू आहे. मग इथे डिलिशनमध्ये काय झालेलं आहे, जो इथे ब्लू कलरमध्ये डी सेगमेंट दिलेला आहे, हिअर दी लॉस ऑफ जीन फ्रॉम क्रोमोसोम. डिलिशनमध्ये काय झालेलं आहे, इथे डी डिलीट झालेलं आहे आणि इथे आपल्याला डी मिसिंग दिसतो. डिलिशनमध्ये काय झालेलं आहे, क्रोमोसोमल ॲबरेशनमध्ये हिअर डी इज मिसिंग. आता डुप्लिकेशनमध्ये काय होतं पहा, इन धिस डुप्लिकेशन इथे BC दिसतो पहा. इथे काय झालेलं आहे BC, परत इथे BC रिपीट झालेला आहे. डुप्लिकेट म्हणजे त्याचा नंबर काय झाला आहे, रिपीटेड ऑर डबल्ड इन नंबर. म्हणजे इथे काय झालेलं आहे, तो डबल झालेला आहे. म्हणजे इथे ABC आणि परत इथे ह्या सेगमेंटमध्ये BC हा रिपीट झाला आहे, म्हणजे त्याचा नंबर काय झालेला आहे, डुप्लिकेट झालेला आहे. सो इट इज अबाउट द डिलिशन अँड डुप्लिकेशन. इन पर्टिक्युलरली दिस इन्व्हर्जन मेकॅनिझम. इन्व्हर्जन मेकॅनिझममध्ये काय झालेलं आहे पहा, इथे ABCD म्हणजे BCD जो आहे तो त्या ठिकाणी सेगमेंट आपण डार्क केलेला आहे. पण इन्व्हर्जनमध्ये इथे काय झालेलं आहे पहा, इथे तो BCD इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये आहे. म्हणजे आपल्याला HGFEBCD झालेला आहे. पर्टिक्युलरली इन दिस मेकॅनिझम ऑफ इन्व्हर्जन, particular segment of chromosome is broken and gets reattached to the same chromosome in an inverted position due to 1800 twist. म्हणजे इथे BCD आहे पण इथे इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये तो BCD जो आहे तो त्या ठिकाणी अटॅच झालेला आहे. देर इज नो लॉस ऑर गेन इन ऑफ जीन कॉम्प्लिमेंट टू दी क्रोमोसोम. देन इन ट्रान्सलोकेशन मेकॅनिझम. आता ट्रान्सलोकेशन मेकॅनिझममध्ये काय झालेलं आहे पहा, हे दी ट्रान्सफर, दॅट इज द ट्रान्सपोजिशन ऑफ पार्ट ऑफ क्रोमोसोम ऑर सेट ऑफ जीन टू अ नॉन homologous chromosome is called as the translocation and it is affected naturally by the transposons present in the cell. इथे AB डार्क झालेला आहे. ट्रान्सलोकेशनमध्ये तो पर्टिक्युलर पार्ट ऑफ क्रोमोसोम जो आहे तो काय झालेला आहे, ट्रान्सफर झालेला आहे और जो सेट आहे जीनचा तो त्या ठिकाणी नॉन होमोलॉगस क्रोमोसोमवरती ट्रान्सफर झालेला आपल्याला दिसून येतो. इट मूव दी सेगमेंट फ्रॉम वन क्रोमोसोम टू दी अनदर. सो हियर वी completed the first part in the modern synthetic theory and the causes of this modern synthetic theory, that is about the gene variation. In that we studied gene mutation, gene recombination, gene flow, genetic drift, chromosomal aberration, in that deletion, duplication, inversion and translocation. In the next lecture we are going to continue the next concept of modern synthetic theory, that is the natural selection. Thank you.